साठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जीकेचा प्रश्नसंच पाहणार आहोत। या प्रश्नसंचमध्ये आपण 2019 साली आलेल्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत, म्हणजे जे प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतात असे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। आजचा आपला पहिला प्रश्न आहे पहा, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते, तर ते फर्ग्युसन कॉलेजचे म्हणजेच फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते। त्याच्यानंतर पहा या ठिकाणी आपला दुसरा प्रश्न आहे, 1857च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा डॅश डॅश यांनी केला। तर तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा उल्लेख स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केला होता। अतिशय महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा, तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली होती, ती दिली होती 18 एप्रिल 1859 ला तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली होती। त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, जे फर्ग्युसन महाविद्यालय आहे, हे जे फर्ग्युसन महाविद्यालय आहे याची स्थापना कधी झाली हाही प्रश्न विचारला जातो। तर 1885 ला फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना झाली होती। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली तर दुसरे कोण होते? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कुणाची निवड झाली? विनोबा भावे यांची झाली। तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे। तर याचं उत्तर मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू हे काय होते? दुसरे सत्याग्रही होते। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या। त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? तर ते विनोबा भावे होते। ओके। पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा, शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर शारदा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली आहे। कधी स्थापन केली हे पण लक्षात ठेवा, 1889 ला स्थापन केली होती। कुठं? तर मुंबई या ठिकाणी। त्यानंतर पुणे या ठिकाणी त्याच्या पुढील वर्षी म्हणजे 1890 साली काय केली त्यांनी? पुणे या ठिकाणी शारदा सदनची शाखा स्थापन केली होती। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5 आहे, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला होता। त्याचबरोबर या ग्रंथामध्येच त्यांनी संपत्तीचा सिद्धांत, झिरपता सिद्धांत मांडला होता, हे पण लक्षात ठेवा। खूप वेळेस विचारलं जातं की संपत्ती वहनाचा सिद्धांत कोणी मांडला? तर तो कोणी मांडला होता? दादाभाई नौरोजी यांनी मांडला होता। पुढचा प्रश्न आहे 6 नंबर, विद्वांच्या शिक्षणासाठी डॅश डॅश यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केले। तर अनाथ बालिकाश्रमाची स्थापना ही महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी केली होती। कशासाठी केली होती? तर विद्वांच्या शिक्षणासाठी। हे पण लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे। ओके। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 आहे, पवनार आश्रम कोठे आहे? तर पवनार आश्रम हा वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे वर्धा या ठिकाणी पवनार आश्रम आहे। त्याच्यानंतर मित्रांनो एक छोटीशी सूचना आहे, आपण माडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। ही जी टेस्ट सिरीज आहे ही आपली टेस्ट सिरीज संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे। यामध्ये आपण एकूण 10 क्वेश्चन पेपर तुम्हाला देणार आहोत आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये काय असणार आहे? तर 200 क्वेश्चन असणार आहेत। म्हणजे ज्या प्रकारे माडाचा प्रश्न असणार आहे त्याच पद्धतीची आधारित आपली काय असणार आहे? टेस्ट सिरीज असणार आहे। सोबत तुम्हाला त्याची आन्सर की सुद्धा दिली जाईल। ओके। आता ही जी आपली टेस्ट सिरीज आहे तिची किंमत फक्त 100 रुपये आपण ठेवलेली आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा जे विद्यार्थी आज टेस्ट सिरीज घेतील त्यांच्यासाठी काय 25% ऑफ आहे, म्हणजे तुम्हाला फक्त 75 रुपये पे करायचे। आणि हे 75 रुपये कुठं पे करायचे तुम्हाला? तर गुगल पे किंवा फोन पेला आपला हा जो नंबर आहे 9689141630 या नंबरवरती तुम्हाला काय करायचे? पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे? याच नंबरवरती व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे। मित्रांनो, तुमचा मेसेज सीन केल्याबरोबर तुम्हाला काय होईल? ती टेस्ट सिरीज पाठवल्या जातील। अतिशय महत्त्वाच्या अशा टेस्ट सिरीज आहेत। या 10 टेस्ट सिरीजमध्ये एकूण महत्त्वपूर्ण असे 200 क्वेश्चन असणार आहेत। पहा मित्रांनो, एकूण 2000 क्वेश्चन असणार आहेत, हे लक्षात ठेवा। ओके। प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये किती क्वेश्चन असणार आहेत? तर 200 क्वेश्चन 200 मार्कासाठी असणार आहेत, म्हणजे एकूण 10 सिरीजमध्ये किती क्वेश्चन असतील? तर 2000 क्वेश्चन असतील। ओके। पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 8 आहे, इसवी सन 1966 मध्ये, सॉरी या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे, या ठिकाणी 1866 पाहायचं होतं। इसवी सन 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे डॅश डॅशची स्थापना केली। तर दादाभाई नौरोजी यांनी लंडन या ठिकाणी कशाची स्थापना केली?
तर इंडियन असोसिएशनची स्थापना केली होती पहा, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती. आणि कधी केली होती हे पण लक्षात ठेवा, कधी तर ती 1866 आणि कोठे केली होती तर ती लंडन या ठिकाणी. ओके. पुढचा प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 9 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते. तर लॉर्ड कॅनिंग हे काय होते, 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल होते. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे खूप लक्षात ठेवा. ओके. पुन्हा खूप वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा, संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना डॅश डॅश पासून सुरू करण्यात आली. या ठिकाणी विचारलंय की संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना कधीपासून सुरू करण्यात आली. तर ती 1881 पासून सुरू करण्यात आली होती. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 11 आहे, सतीबंदीची चळवळमध्ये डॅश डॅश यांनी मुख्य भूमिका बजावली. तर सतीबंदीच्या चळवळीमध्ये राजा राममोहन रॉय यांनी काय केली होती, मुख्य भूमिका बजावली होती. त्याचबरोबर सतीबंदीचा कायदा कधी करण्यात आला होता, हाही प्रश्न खूप विचारला जातो. तर तो 1829 करण्यात आला होता. आणि कुणी केला होता तर तो लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केला होता. ओके. पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास संबोधले जाते. तर लॉर्ड रिपन यास भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं संबोधलं जातं. लॉर्ड रिपन हा कधी व्हाईसरॉय होता किंवा कधी गव्हर्नर जनरल होता तर तो 1880 ते 1884. खूप महत्वाचा आहे, 1880 ते 1884 या कालावधीमध्ये तो काय होता, गव्हर्नर जनरल होता. आणि त्यालाच भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं संबोधलं जातं. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13 आहे, अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक कोण आहेत. तर अ नेशन इन मेकिंग या पुस्तकाचे लेखक आहेत पहा सुरेंद्रनाथ बॅनर्जी. खूप वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, लक्षात ठेवा. अ नेशन इन मेकिंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढचा प्रश्न आहे 14 नंबर, मलकापूर नरनाळ्याच्या सरकारची राजधानी होती असा उल्लेख डॅश डॅश या ग्रंथात आहे. असे प्रश्न आहेत मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सहजासहजी पुस्तकामध्ये सापडत नाहीत आणि परीक्षेत मात्र असे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हेच जे प्रश्न आहेत हे प्रश्न काय करतात, मेरिट ठरवणारे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नांचा, जे प्रश्न कधी पाठीमागे येऊन गेले आहेत परंतु ते पुस्तकामध्ये नाहीत, अशाच प्रश्नांचा आपण यामध्ये काय केलेला आहे, जास्तीत जास्त समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग याचं उत्तर आहे पहा, ऐन ई अकबरी या ग्रंथामध्ये काय, मलकापूर ही नरनाळ्या सरकारची राजधानी होती असा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 15 आहे, शिका संघटित व्हा व संघर्ष करा हे कोणाचे ब्रीद वाक्य होते. ऑप्शन दिलेत पहा आपल्याला, दीनबंधू, सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी, समता संघ आणि बहिष्कृत हितकारणी सभा. तर शिका संघटित व्हा व संघर्ष करा हे बहिष्कृत हितकारणी सभेचं काय होतं, ब्रीद वाक्य होतं. आणि बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली होती, हाही प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. तर ती 1924 साली झाली होती. आणि कुणी केली होती हे सुद्धा लक्षात ठेवा, ती केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा, डॅश डॅश यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, खूप वेळेस रिपीट झालेला आहे. तर भारत सेवक समाजाची स्थापना ही गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. कधी केली होती हे पण लक्षात ठेवा, 1905 साली केली होती. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे की महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण, असा प्रश्न सुद्धा खूप वेळेस विचारला जातो. तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु सुद्धा कोण होते, गोपाळ कृष्ण गोखले होते. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 17 आहे, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले. तर हिराकूड धरण हे काय, महानदीवरती बांधण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की हिराकूड धरण हे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये बांधण्यात आलेले आहे. तर हिराकूड धरण हे काय, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बांधण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 18 आहे, माजुली हे डॅश डॅश नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट नदीच्या पात्रात आहे. सॉरी, प्रश्न मी पुन्हा वाचतो, माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट डॅश डॅश नदीच्या पात्रात आहे किंवा कोणत्या नदीच्या पात्रात आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय
की माजुली हे बेट काय कोणत्या नदीच्या पात्रात आहे, तर ते ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आहे. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा हे काय मित्रांनो, जगातील सर्वात मोठं बेट आहे. कसलं मोठं बेट आहे, तर ते नदीच्या प्रवाहामध्ये असणारं बेट आहे. त्याचबरोबर हे कोणत्या राज्यात येतं हाही प्रश्न खूप वेळेस आलेला आहे, तर हे आसाम राज्यामध्ये येतं. त्याचबरोबर आसाम सरकारने आता माजुलीला काय एक जिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे पहा केवढं मोठं बेट असेल, कारण ते स्वतः एक काय जिल्ह्याचं ठिकाण आहे, म्हणजे संपूर्ण बेटाला एक जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे. पुढचा प्रश्न 19 नंबरचा, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन दिलेत पहा, कांचनगंगा, K2, महाबळेश्वर आणि गुरु शिखर. तर याचं उत्तर मित्रांनो K2. पाठीमागे सुद्धा हा प्रश्न आपण घेतला होता, तेव्हा काही विद्यार्थ्यांनी याचं उत्तर कमेंटमध्ये कांचनगंगा असं दिलं होतं. तर लक्षात घ्या मित्रांनो, K2 हेच भारतातील सर्वात उंच शिखर आहे. कारण K2 हे आज काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे, परंतु पाकव्याप्त काश्मीर हा काय भारताचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही असा कोणताही भारताचा नकाशा पाहिला नसेल की त्याच्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर दाखवण्यात आलेला नाही असा. त्यामुळे काय तुम्हाला असा प्रश्न आला तर K2 हेच उत्तर लिहायचं आहे, कारण MPSC आयोगाने सुद्धा हेच उत्तर बरोबर दिलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20 नंबरचा आहे, नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोठे आहे? तर नागझिरा वन्यजीव अभयारण्य गोंदिया या ठिकाणी आहे. ओके. पुढचा प्रश्न 21 नंबरचा, भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गाच्या लांबीची टक्केवारी किती आहे? तर भारताची जे एकूण लोहमार्गाच्या लांबीची टक्केवारी आहे त्याच्या प्रमाणात महाराष्ट्रातील लोहमार्गाच्या लांबीची टक्केवारी ही काय 9.31% आहे. मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत, जेणेकरून हेच प्रश्न काय असणार आहेत, मेरिट ठरवणारे प्रश्न आहेत, कारण असेच प्रश्न मुलांचे चुकतात. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22 आहे, अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र डॅश डॅश राज्यात आहे? तर अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र हे काय गुजरात राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 23 नंबर, जगाच्या एकूण भूभागापैकी डॅश डॅश क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे? तर 2.4% क्षेत्र काय भारताने व्यापलेलं आहे. पहा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले पहा, ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे 2.4%. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 24 आहे, जगात आकाराने सर्वात लहान देश कोणता आहे? तर व्हॅटिकन सिटी हा काय जगातील सर्वात लहान असा देश आहे. कशाने? तर क्षेत्रफळानुसार. ओके. पुढचा प्रश्न आहे 25 नंबर, भारताच्या घटना समितीचे प्रमुख हे डॅश डॅश होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते घटना समितीचे प्रमुख होते. पुढचा प्रश्न आहे आपला 26 नंबरचा, अर्थविषयक विधेयक विधान परिषदेत प्रथमतः मांडता येत नाही हे विधान डॅश डॅश आहे. या ठिकाणी आपल्याला एक विधान दिले पहा, काय विधान दिले पहा, अर्थविषयक विधेयक विधान परिषदेत प्रथम मांडता येत नाही. आणि आपल्याला ऑप्शन दिलेत बरोबर आहे, चूक आहे, अंशतः बरोबर आहे आणि गैरलागू आहे. तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो, हे विधान काय बरोबर आहे, कारण अर्थविषयक विधेयक म्हणजेच अर्थविधेयक जे आहेत हे काय करावं लागतात विधानसभेमध्ये प्रथमतः मांडावे लागतात. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 27 नंबर, घटनेच्या 8व्या परिशिष्टातील अधिकृत भाषांची संख्या आता किती आहे? तर 8व्या परिशिष्टामधील ज्या अधिकृत भाषा आहे त्यांची संख्या आता एकूण 22 आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जातो की अधिकृत भाषांचा समावेश घटनेतील कोणत्या परिशिष्टात करण्यात आलेला आहे? तर कोणत्या परिशिष्टात करण्यात आलेला आहे? तर 8व्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे. हे पण तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 28 नंबरचा, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर संसद ही काय सर्वोच्च संस्था आहे जी की काय करते कायद्याची निर्मिती करते. पुढचा प्रश्न आहे आपला 29 नंबरचा, घटनेतील कलम 51 अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ठरते. विधान डॅश डॅश म्हणजे इथं आपल्याला एक विधान दिले आणि पुन्हा ऑप्शन दिलेत पहा, हे संपूर्ण चुकीचं आहे, पूर्णतः बरोबर आहे, वस्तुस्थितीशी सुसंगत आहे आणि अंशतः बरोबर आहे. तर हे जे विधान आहे मित्रांनो हे विधान काय पूर्णतः चुकीचं विधान आहे. पहा कारण
घटनेच्या कलम 51 मध्ये काय आहेत कलम 51 मध्ये काय आहेत? मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, पण 51 मध्ये नसून 51 मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये मतदान करणे हे काय मूलभूत कर्तव्य नाही, म्हणजे याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये मतदान करण्याचा समावेश करण्यात आलेला नाही, त्यामुळे हे विधान काय पूर्णतः चुकीचे ठरते. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 30 आहे. घटनेच्या 79व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो. तर घटनेचं जे कलम 89 आहे त्याच्यामध्ये संसदेची रचना दिलेली आहे, त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न क्रमांक 31 आहे. घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते? तर घटनेतील कलम 356 नुसार काय घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित करता येते. त्याचबरोबर कलम 352 नुसार काय होतं? आणीबाणी घोषित करता येते आणि कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी घोषित करण्यात येते. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 32 आहे. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण ही खूप महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे आणि ही सर्वात मोठी घटनादुरुस्ती आहे. हिलाच मिनी राज्यघटना असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, बघ ती कोणती आहे याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर आपला जो व्हिडिओ आहे ते तुमच्या इतर मित्र परिवाराला काय करायचे आहे मित्रांनो, शेअर करायचे आहेत. ओके मित्रांनो, धन्यवाद.